जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा शहरामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर येत आहे। नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील घंटागाड्या अक्षरशः 12 वाजल्यासारख्या झाल्या असून नागरिक त्रस्त झाले। शहरातील 20 प्रभागासाठी 20 घंटागाडींचे कंत्राट देण्यात आले असतानाही सध्या केवळ 10 गाड्या सेवेत असल्याची माहिती आहे। त्यामुळे अनेक भागात 1-2 दिवसाआडच घंटागाडी दिसते, तर काही ठिकाणी प्रत्येक दिवस गाडीच येत नाही। नागरिकांकडून दरवर्षी 300 ते 750 रुपये स्वच्छता कर घेतला जातो, मात्र सेवा मिळत नसल्याची तक्रार आहे। परिणामी शहरभर कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक दाबून कचरा टाकावा लागत आहे। कंत्राटदारावर कारवाई का होत नाही, बिले कशी मंजूर होतात, दंडाची आकारणी का केली जात नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान नगरसेवक यशवंत झाडे यांनी त्वरित कारवाई करून प्रत्येक प्रभागात दररोज घंटागाडी पाठवावी अशी मागणी देखील केली आहे। आता प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देणार का, की वर्धेकरांना कचऱ्यांच्या समस्येतच जगावं लागणार? रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।